8 तासांचा प्रवास पूर्ण करून फायनली आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो. गुरुवारी संध्याकाळी 10 वाजता आम्ही बसमध्ये बसलो होतो. ते सकाळी 6 वाजताच आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो. तिथं गेल्यानंतर ना पहिल्यांदा रूम बघितली, कारण एवढा सारा कंटाळा आला होता. म्हटलं अंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटेल. छान साडी वगैरे नेसली आणि त्याच्यानंतर मंदिरामध्ये जायला निघालो. म्हणजे मंदिराच्या जवळच रूम बघितलेली होती, त्यामुळे जास्त काही चालावं लागणार नव्हतं. आज शुक्रवार होता आणि आज आमच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे 18 जुलैला असते आमची ॲनिव्हर्सरी. त्याच दिवशी आम्ही आमच्या कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. ओटी वगैरे घेतली. ह्यांनी माझ्यासाठी गजरा घेतला आणि मग आम्ही मंदिरामध्ये गेलो. आणि मी सारखी मागं वळून का बघत होते माहिती आहे का, म्हणजे हे व्हिडिओ काढत होते आणि धनुष त्यांचा हात सोडून कुठे पळू नये म्हणून मग मी सारखी मागं वळून बघत होते, कारण मला खूप भीती वाटते. म्हणजे जरासं जरी धनुष नजरेआड झाला ना तरी मला खूप जास्त त्रास होतो आणि बाहेर गर्दीत गेल्यानंतर तर मग मी त्याला अजिबात सोडतच नाही. पण तो त्याच्या पप्पांसोबत थांबला होता म्हणून मग म्हटलं की चला आता. इथं मंदिरामध्ये गेल्यानंतर ना इतकी सारी गर्दी होती. म्हणजे शुक्रवार असल्यामुळे गर्दी असणार म्हणजे असणारच. आमचं काही नव्हतं, पण धनुषने एवढा त्रास दिला ना की प्रचंड. 3.5-4 तासानंतर फायनली आम्हाला छान असं दर्शन झालं. आणि मंदिराच्या आवारामध्ये बसण्यासाठी अजिबात परमिशन देत नव्हते. म्हणजे बॅक साईडला आम्ही बसलो होतो, तिथं लगेच सिक्युरिटी गार्डवाले आणि उठायला लावलं. मंदिरामध्ये ना ह्याच्या दर्शनासाठी 4 तास थांबलो, पण 1 सेकंदसुद्धा मूर्तीजवळ थांबून दिलं नाही. असं कसं दर्शन झालं तेच समजलं नाही. असो, पण छान वाटलं. जवळजवळ 2-3 वर्षातून मी परत इकडे आले होते. असं म्हणतात की तुळजापूरला गेल्यानंतर तिथले बांगड्या वगैरे घालतात, म्हणून म्हटलं जास्त नको, पण 2-2 तर घालूयात. आणि कधीतरी बांगड्या घालायला किंवा साडीवरती बांगड्या घालायला मला खूप जास्त आवडतं आणि त्या हातांना खूप जास्त सूटसुद्धा होतात. इथे 2-2 बांगड्या घालून घेतल्या आणि घरच्यांसाठी पण थोड्याफार बांगड्या घेतल्या. ते झाल्यानंतर मग पहिल्यांदा आम्ही पेटपूजा केली, कारण खूप जास्त भूक लागलेली होती. प्रसाद वगैरे घेतला आणि परत आम्ही स्टँडवरती गेलो, कारण 2:30 वाजताचं रिझर्वेशन होतं. ती बस एवढी लेट झाली ना, म्हणजे अक्षरशः 4:30 वाजता आली. त्यामुळे आम्हाला संध्याकाळी घरी पोचायला ना 12:15 किंवा मला वाटते 12:30 वाजले असतील. एवढा सारा ह्या प्रवासाचा कंटाळा आला, पण आनंद एका गोष्टीचा होता की दर्शन खूप छान झालं. चला भेटूया